तर सावंतांचा मुलगा घरातून भांडण करून गेला, त्याला अडवण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लावली, सुषमा अंधारे यांनी हा आरोप केला। तानाजी सावंतांनी सत्तेचा गैरफायदा घेतल्याचं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। ज्याच्याकडे पैसा त्याला न्याय लवकर मिळतो असा टोला देखील अंधारेंनी लगावलाय। तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील निशाणा साधलाय। कोण आहे हा हाफकिन? माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज शेठ हा नाराज झाला आणि थेट खासगी विमान घेऊन बँकॉकला फिरायला गेला। इकडे माजी मंत्री यांनी किडनॅपिंगची केस दाखल केली आणि ते प्लेन चेन्नईत उतरवण्यात आली, तशी प्राथमिक माहिती मिळते। काही दिवसांपूर्वी मंत्रिपद न मिळाल्यानं तानाजी सावंत देखील अशाच प्रकारे नागपूरच्या अधिवेशनातून नाराज होऊन बॅगा घेऊन निघून गेले होते बरं का, असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय। मुलगा घरातून भांडण करून निघून गेला, फक्त त्या मुलाला अडवायचे एवढ्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावणं गरजेचं होतं। आणि त्यासाठी तानाजी सावंतांनी आपण सत्तेत असल्याचा, आमदार असल्याचा, आपल्याकडे पैसा असल्याचा, या सगळ्या गोष्टींचा गैरवापर करत ताकदीने एक खोटी केस, तीही अपहरणाची केस दाखल करून घेतली आणि चेन्नईहून मुलाला परत आणले। गंभीर आहे। गोरगरिबांची साधी एनसीच काय, गोरगरिबांचा साधा तक्रार अर्ज सुद्धा ऐकून घ्यायला तयार होत नाहीत। धन्य ते मंत्री महोदय, धन्य ते पोलीस स्टेशन आणि धन्य ते सरकार।